हिंगोली युवा सेनेचे सन्माननीय लोकप्रिय जिल्हा प्रमुख आदरणीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तसेच सन्माननीय लोकप्रिय आणि लाडके कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मानाचा शिवछत्रपती चषक पर्व 4चे हे दैदिप्यमान आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला हिंगोली गटातील आणखी एक लीग सामना आपल्यासमोर येतो आहे। पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना अजय मुंडे चॅलेंजर्स यांच्या संघाने 101 धावा उभारल्या आणि 102 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता अप्पा रॉयल चॅलेंजर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे। अप्पा रॉयल चॅलेंजर संघामध्ये बॅटिंगमध्ये जरूर भरपूर डेप्थ आहे, परंतु पहिल्या डावात अनिल राणेर, अनिकेत घोगे, विश्वांबर अप्पा यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच बळावर एकूण जर बघितलं तर 101 धावा उभारत्या आल्या। 102 धावांचं मोठं आव्हान आहे। 8 षटकांच्या लढतीत त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी गोविंद पांडे आणि हर्षल दुभासे मैदानाच्या आतमध्ये। अप्पा रॉयल चॅलेंजर्स म्हणजेच काय तर सुप्रसिद्ध सोने जलोरीचे व्यावसायिक आणि सन्माननीय नागेश अप्पा यांचा हा संघ अप्पा रॉयल चॅलेंजर्स इन ॲक्शन असेल या सामन्यात। दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अजयजी मुंडे चॅलेंजर्स हा संघ 101 धावा उभारल्या आणि 102 धावांचे एक मोठं आव्हान, तगडं आव्हान ठेवलं आहे। आव्हान जरी मोठं असलं तरी अप्पा रॉयल चॅलेंजर्स हे नाव बिलकुल छोटं नाही आहे। याही संघात अनेक नामवंत खेळाडू, हर्षल दुभाषी सारखा एक आयकॉन खेळाडू, जुनेद पठाण सारखा एक स्टार अष्टपैलू आणि भरपूर बॅटिंगमध्ये डेप्थ। गोविंद स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल वाबळे घेऊन येत आहेत एक्सपिरियन्स बॉलर। सामन्याचे पंच एके आकाश कदम इशारा देत आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात। लेट्स प्ले, गेम ऑन। पहिला बॉल उडवलाय हर्षलने आणि बॉल चाललाय अगदी हर्ष उल्लासात। एक टप्पा का सीमा पार, अगदी धूम धडाक्यात चौकार सुरुवात। हर्षल दुभासेने आपल्याच अंदाजात सुरुवात केली आणि हाच अंदाज सूट करतो या खेळाडूला। पहिल्याच बॉल पासून मोठे फटके लगावणे, अगदी सेवाग स्टाईलने त्या अंदाजात फलंदाजी करतो हा खेळाडू। पहिलाच बॉल कमी गतीने बॅट फिरवली, खूप उंची गाठली, परंतु लांबी तितकीच। चौकाराला खातं उघडलं हर्षल आणि अप्पा रॉयल चॅलेंजर्स संघाचं। इनसाइड आउट, बॉल हवेत आहे। क्षेत्ररक्षक पाठलाग करता आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला। एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, थ्रो अगदी जागीच केला, त्यामुळे पैलवान सागर नाराज आहेत। एकूण 2 धावा या बॉलवर। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 6 रन।
13 धावा धावफलकावर. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, आणि बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरत एक टप्पा खात सीमा पार, चौकार. धावसंख्या होते आहे 17. आक्रमक आणि एका वेगळ्याच अंदाजात सुरुवात केली आहे गोविंद पांडे आणि हर्षल दुभासे यांनी. धावसंख्या 17 वर पोहोचली. 4 बॉल झालेत पहिल्या षटकामधले. पॉवर प्लेचं पहिलं षटक 102 धावांच्या आव्हानाचा जेव्हा तुम्ही पाठलाग करता, इतकं मोठं आव्हान असेल तर अशा सुरुवातीची अपेक्षाही असते सलामी जोडीकडून. चांगली सुरुवात. आणखी एक चौकार येतो आहे आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 21 रन. यानंतर होणारा सामना छत्रपती अहिल्यानगर आणि देगलूज या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच असेल. या सूचनेची नोंद दोन्ही टीमच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. देगलूज आणि छत्रपती अहिल्यानगर हे दोन्ही संघ तयार राहतील नेक्स्ट मॅच साठी. दोस्ती क्रिकेट क्लब देगलूर आणि छत्रपती अहिल्यानगर या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी लगेच पोहोचायचंय. देगलूर संघ आणि अहिल्यानगर संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या षटकामधला. 5 बॉल झाले. धावसंख्या 21 रन. आज स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांचा जन्मोत्सव जयंती उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. जिजाऊंच्या कार्याला त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. मानाचा शिवछत्र करंडक स्पर्धेच्या माध्यमातून. तर एक षटक समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 रन. 21 बिनगडी बाद. एक षटक समाप्त. डंका जिजाऊंच्याच नावाचा आजही वाजतोय जगती. घालूनी स्वराज्याचा पाया घडविले ज्यांनी छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणारी स्त्री आणि स्वराज्य जननी म्हणून भक्कमपणे स्वराज्याचा कणा बनणारी स्त्री म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जयंती उत्सव. जिजाऊंच्या कार्याला विचारांना मानाच्या शिवछत्रपती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन. तर महत्वाचा सामना. लक्ष्याचा पाठलाग करत असताना खूप चांगली सुरुवात या लढतीमध्ये. 21 धावा पहिल्या षटकात वसूल केल्या अप्पा रॉयल चॅलेंजर संघाने. बेचाळीस बॉलचा खेळ शिल्लक आणि 81 रन करायचे आहेत. हर्षल दुभासे स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटवरून जागा बनवून कट केलाय. गॅप शोधलाय. आउटफील्ड खूप फास्ट. अतिशय वेगाने आता बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला स्टॉप. 2 रन मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली करतायत दोन्ही खेळाडू. चंद्रकांत पत्रकार आणखी एक एक्सपिरियन्स पारतकर. एक्सपिरियन्स गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर एक्सपिरियन्स अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळण्याचा आणि तो एक्सपिरियन्स आता पणाला लावावा लागेल या लढतीत. आतमध्ये आला हा बॉल. ऑफ कटर होता जो बिलकुल ओळखला नाही. हातामधून निघाला तेव्हा हर्षल दुभासेने. आणि जेव्हा बॉल टर्न होता थोडेस वळण प्राप्त होते त्यावेळी हर्षल थोडेसे अडचणीतच सापडतात. मागच्या बॉलवर तेच पाहायला मिळालं. फुटवर बिलकुल नव्हतं फटका खेळत असताना. अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय हर्षल दुभासे. ट्रेडमार्क बॉल एक टप्पा खात लॉंग लेगला सीमा पार, चौकार. क्या बात है. आमचं पंचाच्या भूमिकेमध्ये विलास सर या हिंगोली परिसरातील एक
उत्कृष्ट असे डावखुरे हाताचे फलंदाज आणि ते सुद्धा रंगात आले. इकडे बँड वाजतोय, एके ठिकाणी चांगली फलंदाजी करतायत फलंदाज. विलास सर अर्थातच ट्रॅव्हिस हेड या नावाने प्रसिद्ध आहेत आणि ट्रॅव्हिस हेड नाव काढलं की भारतीयांना थोडंसं दुःखच होते. ओ ऑफ कटर, कमालीचा बॉल. पुन्हा एक वेळ हर्षल फुटवर्क बिलकुल नव्हतं, कारण जेव्हा जेव्हा समोर बॉल टाकला गोलंदाज चंद्रकांत यांनी तेव्हा तेव्हा अडचणीत सापडले हर्षल, परंतु जेव्हा जेव्हा शॉट ऑफ लेंथ बॉल आले थोडेसे मागे टाकले 5 मीटरच्या दूर, तेव्हा तेव्हा हर्षल बरसला. त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. आता 4 बॉलमध्ये 6 धावा ऑलरेडी आले आहेत. धावसंख्या 27-27. ओ राऊंड अँगलने बॅटच्या आतली कडा बचावले, नसीबवान आहेत हर्षल. हा बॉल सरळ यष्ट्यांवर लागला नाही. राऊंड अँगलने हा बॉल टाकला होता आणि जर लाईव्ह सुरू असतं तर हे ऍक्शन रिप्ले तुम्हाला विविध अँगलने दाखवले असते एम एस स्पोर्ट लाईव्हने. तो अँगल दाखवण्यात येईल अगदी काही क्षणात. मुन्ना खान सर आणि त्यांची टीम खूप चांगलं वर्क करते या स्पर्धेमध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट, हर्षल टिपिकल बॉल सीमा पार, 1 बाउंस 4, चौकार. व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हिनिंग असा हा फटका होता. काल करण नकवानने नो लुक लगावला, तो ट्रेंडिंग वर लागला, परंतु आजचा हर्षल दुबासे हा फ्लिक ऑफ द रिस्ट, आजचा हा ट्रेंडिंग शॉट आहे. कमालीचा पायावरचा फटका आणि तशीच दिशा दिली या बॉलला. 2 षटक समाप्त, धावसंख्या 15.50च्या सरासरीने 31-31. डगआउट पाहायला मिळतोय तुम्हाला अप्पा रॉयल चॅलेंजर संघाचा. अगदी एका लाईन मध्ये सर्व खेळाडू बसलेत शिस्तीमध्ये, जणू काही शिक्षकांनी घरूनच सूचना दिल्या होत्या की शिस्तीचं पालन करायचंच आहे आणि हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. या परिसरातील आयोजन समितीने शिस्त दाखवली. मग कुठलाही संघ असो, मग तो आमचा संघ असो की बाहेरचा संघ असो, प्रत्येक संघासाठी सारखे नियम आहेत. अप्पा रॉयल चॅलेंजर संघाचा डगआउट खुश आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जे स्वर्गीय अजयदादा मुंडे चॅलेंजर संघाचे समर्थक आहेत ते थोडेसे नाराज आहेत, कारण सुरुवात मजबूत केली आहे पॉवर प्ले मध्ये टीम अप्पा रॉयल संघाच्या सलामी वीरांनी. हर्षल दुबासे खेळतोय 20 वर, 10 बॉलमध्ये 4 चौकाराच्या मदतीने. दुसऱ्या बाजूला गोविंद 3 बॉलमध्ये 2 चौकार, 8 धावा. म्हणजे हर्षल जरी या मॅच मधला एक जास्त धावा काढणारा खेळाडू असला तरी सुद्धा स्ट्राईक रेट गोविंदचा जास्त आहे. 266 ची सरासरीने तो बॅटिंग करतोय. 31 धावा धावफलकावर. मानाचा शिवछत्रपती चषक, मानाचा, अभिमानाचा, सन्मानाचा हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला. सन्माननीय युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य निमित्त आणि दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ्टोनच्या बाहेर शफल झाले होते. फलंदाज डॉट बॉल अनिकेत घुगे, एक युवा अष्टपैलू बॉलिंग ट्रॅकवर. अंडर 19चा खेळाडू अनिकेत घुगे, युवा अष्टपैलू खेळाडू जो हळूहळू काट टाकतोय आपल्या खेळाने. लेग कटर होता, पुन्हा एक वेळ रॉंग वन ओळखता आला नाही. गोलंदाज अनिकेत आपल्या हातामधली जादू आता दाखवतोय. याआधीचा बॉल ऑफ कटर, यानंतरचा बॉल लेग ब्रेक, अगदी दुसरा. 2 बॉल सरक निर्धाव आले आहेत. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, यावेळी शार्प टर्न, ऑफ कटर. कोण म्हणते या खेळपट्टीवर टर्न नाहीये? आज या खेळपट्टीवर टर्न दिसतोय. काल जर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला होता तर आज फिरकीपटू सुद्धा कमाल करतायत. लेग कटर, हवेत गेलाय बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 2 अगदी मधोमध हा बॉल पडतोय. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, अपील. ट्रॅव्हिस हेड यांनी तिसऱ्या पंचांकडे आता वाटचाल केली आहे. विलास सर होते स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. सर सॉफ्ट सिग्नल आउट आलाय. तो तिसरे पंच जर आता त्यांना एव्हिडन्स अगदी चांगले मिळतील तर ते या निर्णयाला चेंज करू शकतात. जर एव्हिडन्स चांगले मिळाले नाहीत तर मग ते मुख्य स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने जातील.
MS स्पोर्ट लाईव्ह अगदी काही क्षणात आपल्या समोर तो निर्णय पोहोचवेल. अप्पा रॉयल चॅलेंजर्स या सामन्यात दुसऱ्या धावेची मागणी केली आणि अक्षरशः स्वतःच निर्णयावर पश्चाताप. OUT आउटचा निर्णय. फलंदाज बाद होतील. अनिकेतने या षटकात ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि गोविंद पांडेचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे. डीजे चला टॉस साठी यायचंय देगलूर संघाचे कॅप्टन धावसंख्या 32 रन 32. ऍडव्होकेट शिवराजजी अनंतकर 11 अहिल्यानगर हा संघ दाखल झालाय. तर देगलूर संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. दोस्ती 11 देगलूर कॅप्टन टॉस साठी यायचंय. लगेच शेवटचा कॉल आपल्या टीमला. तर ब्रेकथ्रू मिळून दिलाय नवीन बॅटर बॅटिंग साठी महेश. स्ट्रायकिंग एंडला 32ला 1. 32 बॉल मध्ये आता 70 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. हर्षल दुबाचे जोपर्यंत आहे क्रीजवर तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय, परंतु अनिकेतने ब्रेकथ्रू मिळवून दिला ज्याची नितांत गरज होती टीम स्वर्गीय अजयदादा मुंडे चॅलेंजर संघाला. बॅकफुटवरून पुन्हा एक कट केला होता. जागा बनवली स्ट्रोक साठी. तितकंच चांगले क्षेत्ररक्षण चंद्रकांत यांचं पाहायला मिळते आणि हळूहळू आता दोर आवळत आहेत. आणि सागर सुद्धा सातत्याने एक कॅप्टन या पदावर कार्यरत असताना बॉलिंग चेंजेस त्यांचे चांगले राहिलेत. फिल्डिंग अगदी अटॅकिंग लावली आहे. कव्हर पॉइंट 30 यार्ड वर्तुळाच्या आत. मागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्यापासून दूर हा बॉल पडतोय आणि महेश धावताना एका वेगळ्या दिशेने धावत होते. 1 रन मिळतो या बॉलवर. मिड विकेटचे जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांना विनंती असेल की साई स्क्रीनच्या बाजूला रॉयल अप्पा चॅलेंजर्सचे ओनर बसलेले आहेत त्यांच्यावर फोकस करावा. एखादा सोन्याचा सिक्का भेटला तर भेटला गिफ्ट. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 रन 33. एका गड्याच्या मोबदल्यात अप्पा रॉयल चॅलेंजर्स या षटकात पुनरागमन केलं. अनिकेतने फक्त 2 धावा खर्च केल्या. एक रनआउटच्या स्वरूपात विकेटही प्राप्त झाली आणि त्यामुळे आता दबावात असेल अप्पा रॉयल चॅलेंजर्स संघ. जसा पॉवर प्ले समाप्त झाला धावांवर अंकुश लावण्यामध्ये सुद्धा यश मिळालं स्वर्गीय अजयदादा मुंडे चॅलेंजर्स संघाला. आणि आता या ठिकाणाहून बॅटिंग मध्ये कशा प्रकारे बदल करतात फलंदाज हे बघण्यासारखं असेल. कुठल्या इंटेन्शनने बॅटिंग करतात. कारण मोठ्या फटक्यांची तर गरज आहे. मोठे फटके खेळावेच लागतील. प्रत्येक षटकात किमान एक मोठा फटका खेळणंच आहे. करंट रन रेट जरी 11चा असला तरी सुद्धा अजूनही या प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जवळपास 12-13 ची सरासरी गाठावी लागेल. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज युवी. पहिला बॉल पडल्यानंतर अँगलने बाहेर जाणारा बॅटच्या आतली कडा लागून स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 रन. नेक्स्ट मॅच मध्ये अहिल्यानगर संघाकडून एक नामवंत खेळाडू श्याम त्रिंबाके या ठिकाणी पोहोचतायत. त्यांचे स्वागत हिंगोली नगरीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये. 34 धावा धावफलकावर 34. अनिल राणेर पहिल्या डावात खूप चांगली बॅटिंग केली अनिल यांनी. एक 44 धावांची इनिंग 5 षटकार 2 चौकारच्या मदतीने फक्त 20 बॉल मध्ये ह्या धावा आल्या. आता गोलंदाजी ट्रॅकवर लॉफ्ट केलाय.
हर्षल दुभासे मैदानाच्या बाहेर फेकतोय हा बॉल. षटकार. काय कमालीचा फटका होता यावेळी. फलंदाज हर्षल दुभासे स्लाइडली त्यांच्या स्लॉट मध्ये समोर टाकला आणि बैठक फटका. या खेळाडूच्या रेंज मध्ये जर बॉल आला तर तो शक्ती प्रदर्शन करतो, हे प्रत्येकालाच माहित आहे. आणि हे शक्ती प्रदर्शन कसं असते त्याचं उत्तम उदाहरण. षटकार या बॉलवर. धावसंख्या 40 पोटी. 28 बॉल मध्ये आता 62 करायचे आहेत. रंगतदार हा सामना होतो आहे. रिवतचा प्रयत्न, अगदी बॉलच्या लाईन मध्ये पोहोचले होते परंतु बॉल कमी गतीने टाकला गोलंदाज अनिल राणेर यांनी. प्रेझेन्स ऑफ माइंड, कारण या आधीचा बॉल स्लाइडली ओव्हर पिच, त्यानंतर बॅटरच्या रेंज पासून दूर टाकण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता हर्षलचा. आणि जेव्हा ऑप्टनच्या बाहेर तुम्ही गोलंदाजी करता, जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही तर अशा प्रकारचे बॉल निर्धाव येतात. बॅटच्या बाहेर चिकाला लागून बॉल शॉर्ट थर्डमॅनला, तोपर्यंत क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल सहजतेने. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41. आतापर्यंत 4 बॉल मध्ये या षटकात एकूण 8 धावा आल्या आहेत. 26 बॉल मध्ये अजूनही 61 ची गरज आहे. 14 ची सरासरी अजूनही गाठायची आहे. कठीण काम आहे परंतु आज पहिला सामना, बॉडी फ्रेश आहे प्रत्येक खेळाडूची, त्यामुळे ह्या धावा बनण्यासारख्या आहेत या ठिकाणाहून. लॉप केलाय, अगदी हा घसीटलाय, चाबुक शॉट लॉन्ग ऑनला, सीमा पार, दे घुमा के रे महेश कर दी चढाई. षटकार. देगलूर संघाचे कॅप्टन, देगलूर संघाचे कॅप्टन, देगलूर संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. दोस्ती क्रिकेट क्लब देगलूर, कॅप्टन टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधला. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, आणि बॉल वाईडिच लॉंग ऑफला चिरत सीमारेषा पार पार पार. चौकार. का कमालीचा फटका महेश देशमुख यांच्या बॅट मधून. इनसाइड आउट, प्रॉपर क्रिकेटिंग हा फटका. धावसंख्या 4 षटक समाप्त. 51 लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 51 आता करायचे आहेत. तर 4 षटक समाप्त. धावसंख्या 51 आणि अजूनही 24 बॉल मध्ये 51च करायचे आहेत. म्हणजे जितक्या धावा आतापर्यंत बनवल्या तितक्या धावा तितक्याच बॉल मध्ये करायच्या आहेत. चांगली फलंदाजी. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी सुरुवातीलाच बोललो की लक्ष जरी मोठं असलं तरी अप्पा 11 हे नाव छोटं नाहीये. आणि तसाच खेळ करत असताना हा संघ, हर्षल दुभासे, महेश, या आधी अनिकेत, या तिघांनी आतापर्यंत चांगलीच बॅटिंग केली आहे. महेश खेळतायत 5 बॉल मध्ये 12 वर. हर्षल दुभासे 13 चेंडू 27, 1 षटकार, 4 चौकाराच्या मदतीने. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे या टीमच्या. जुनेद पठाणसारखा दर्जेदार अष्टपैलू या टीम मध्ये आहे. शुभम अप्पा आणि सराफ आणि त्याचबरोबर सुधीर भाऊ ढेमरे यांना विनंती असेल की टॉस साठी जॉईन व्हायचंय. पुल केलाय, स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप, जेल सुटतोय, 1 रन मिळेल.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस होतो आहे दोस्ती क्रिकेट क्लब देगलूर. टॉस दोस्ती क्रिकेट क्लब देगलूर संघाने घेतला आणि फलंदाजीचा निर्णय. तर दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. धावसंख्या 54 रन, 54. मॅच ऑन. ऑप्टनच्या बाहेर टाकला होता, हा कट करण्याचा प्रयत्न. ते पंच चेक करता आहेत. एक आकाश, हा बॉल कुठे डिलिव्हर झाला आहे ती आता पंचांना चेक करायचं आहे. त्या ठिकाणी थोडेसे समोर जाऊन आता चेक करण्याची मागणी प्रयत्न करत असताना, आणि दोन्ही पंच अनुभवी आहेत, विलास सर असतील, आके असतील. तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड पंचांनी वाटचाल केली आहे. हा बॉल कुठे डिलिव्हर झाला हे तिसरे पंच मुन्ना खान सर यांना बघायचंय. तर अगदी काही क्षणात आपल्या समोर तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. इट्स नो बॉल. धोक्याची घंटा, सायरन वाजलंय. सायरन वाजलाय म्हणजे नो बॉल. कित्येकदा आपण LED मेगा स्क्रीनवर बघतो तेव्हा आपल्याला प्रॉपर दिसत नाही, परंतु जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये किंवा टीव्हीवर बघता तेव्हा प्रॉपर तुम्हाला तो व्ह्यू दिसू शकतो. तर तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी निर्णय जाहीर होतोय की हा अजून एक हॅलो हॅलो अजून एक निर्णयाची येथे वाट बघावी लागेल. बॅट्समन साठी एक निर्णय आहे, त्यासाठी थोडा वेळ वाट बघायची.
हॅलो. इथे इंटरनॅशनल नियमाचा वापर करून हा चेंडू डेड बॉल देण्यात येत आहे. जर फलंदाज मागे जाऊन खेळत असेल तर पंचांकडून डेड बॉल घोषित केला जातो. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या आपल्या स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. जे संघांना स्टँड दिलेले आहेत, सन्मान्य रामभाऊ कदम स्टँड, रणजीपटू सनी भैया पंडित स्टँड, आणि जे 4 स्टँड आपण तिथे बनवलेले आहेत ते फक्त टीमसाठी आहेत. त्यामुळे सगळ्या टीम्सने तिथे जायचं आहे. टीम स्टँडमध्ये, डगआउट्समध्ये जायचं आहे. अतिशय महत्वाचा असलेला हा सामना म्हणून थोडस वातावरण गरम, परंतु खेळाडूंनी खेळ भावना दाखवत प्रत्येक गोष्टीला सहन करण्याची क्षमता ठेवावी. कोणीही कसल्या प्रकारे राग लोभ करू नये, कारण की या चषकाचं नाव आहे मानाचा शिवछत्रपती चषक. एवढं मोठं नाव, त्या नावाचा कसल्याही प्रकारे त्या नावाला कसल्याही प्रकारे तडा जाऊ नये, एवढ्या मोठ्या चषकाला कसल्याही प्रकारे डाग लागू नये, यासाठी प्रत्येक संघानं प्रत्येक खेळाडूनं खेळ भावनेत मैदानात उतरावं. 8 आणि 8 अशा 16 ओव्हरचा हा सामना असतो मैदानात. मैदानाबाहेरचं जीवन आपल्याला खूप जगायचं आहे. त्यामुळं बाउंड्री लाईनच्या बाहेर आपलं सर्व मैदानातील रोष आक्रोश विसरा आणि मैदानात येताना खेळ भावनेनं खेळ खेळा.
पुढचा चेंडू अनिकेत यांचा, यावेळेस मात्र छोटस हेलिकॉप्टर, चांगला प्रहार, क्षेत्ररक्षक उपस्थित, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि चेंडू जातोय तो एका चुकीमुळे सीमारेषा पार, येतोय तो चौकार. पुन्हा एकदा अनिकेत तयार असेल, सामना करेल तो महेश देशमुख उर्फ मल्ल्या दादा. पुढचा चेंडू अनिकेत यांचा, यावेळेस रिव्हर्स सीट खेळण्याचा प्रयत्न होता. हो, काय सुंदर गोलंदाजी, आणि या ठिकाणी स्टंपिंग बाद होत आहे तो महेश देशमुख आणि माघारी परतावं लागेल. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी आणि त्यापेक्षाही उत्तम असं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कौशल कानेड यांनी मोठा मासा गळाला लावलेला आहे. महेश दादा देशमुख सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय आणि महेश देशमुख यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो सुपर आयकॉन जुनेद, मॅन फ्रॉम वाशिम, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू जुनेद सुपर आयकॉनच्या भूमिकेत या संघाकडून आज हिंगोली दौऱ्यावर आलेला आहे. पावता गोलंदाजी तर चांगली केली, फलंदाजीत काय करू शकतो आपल्या संघासाठी पाहावं लागेल. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ती 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण असेल ते 18 चेंडू 44 धावा, काढशील का भावा. 18 बॉल्स रिक्वायर्ड 44 रन्स. 18 गेंदे 44 रन. यकीनन पुढचं षटक हे खूप महत्वाचं असेल. या सामन्याचा निर्णय ठरवणारं षटक. अतिशय चुरशीचा हा सामना. दोन्हीही संघ मातब्बर, दोन्हीही संघात उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय शांभाऊ कदम यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे सन्माननीय डॉक्टर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि यावेळेस मैदानात उतरलाय तो सुपर आयकॉन जुनेद. सामना करेल तो पंकज यांच्या गोलंदाजीचा. आणि यावेळेस अतिरिक्त उछाल, खूप आपटलेला चेंडू, चेंडू अक्षरशः 6 फुटाच्या खेळाडूच्या वरून गेला आणि पंचाचा निर्णय असेल तो वाईट चेंडू.
आणि यावेळेस मोठा प्रहार, वन बाउंड, सीमारेषा पार. आता 16 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 16 गेंदे 38 रन. पुढचा चेंडू पंकज यांचा, सामना करेल तो जुनेद पठाण. यावेळेस सुंदर असा स्क्वेअर कट, चेंडू जातोय सीमारेच्या पार, येतोय तो पुन्हा एकदा चौकार. दोन्ही सुपर आयकॉन मैदानात उपस्थित, हर्षल दुभासे आणि जुनेद पठाण, आणि दोन्ही सुपर आयकॉन या सामन्याचा निर्णायक षटकात फलंदाजी करत आहेत. पंकज यांना काहीसं वेगळं करावं लागेल. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर धारदार गोलंदाजी करावी लागेल, सटीक टप्प्यावर आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी, तेव्हाच आपण सामन्यात राहू शकता. आता 15 चेंडू 34 धावा, 15 गेंदे 34 रन. पुन्हा एकदा चांगला प्रहार, पुन्हा एकदा खूप दूर राहिला तो क्षेत्ररक्षक, आणि पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 3 मोठे प्रहार. चौदा चेंडूत 30 धावांची आवश्यकता. 14 गेंदे 30 रन. हा सामना कोणताही संघ विजयी हो, दोन्ही संघाला एक विनंती करतो की आपण मैदान सोडायचं नाही. जोपर्यंत आपण हँडशेक करून बाहेर जाणार नाही तोपर्यंत आपण मैदान सोडायचं नाही. खेळ भावना ही प्रेमाने असावी, विरोधाने नसावी. तर पुन्हा एकदा 14 चेंडू 30 धावा, 14 गेंदे 30 रन. अजूनही हा सामना रंगतदार. हो 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 हो, यावेळेस मात्र उत्कृष्ट असा चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं पंकज यांच्याकडून. पंकजला कान मंत्र दिला आणि त्या मंत्राद्वारे त्यांनी या ठिकाणी कर्णधाराचा विश्वास जिंकलाय. एक निर्धाव चेंडू टाकलाय. शेवटचा चेंडू या षटकातला. 13 चेंडू 30 धावा. चला पंच, सामना सुरू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंकज यांचा, सामना करेल तो जुनेद पठाण. यावेळेस चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूर. पहिली धाव निश्चित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि या ठिकाणी थ्रो मात्र आळशी, कारण की एक उत्कृष्ट गोलंदाज आहे अनिकेत, परंतु थ्रो नाही फेकू शकला आणि 2 धावा निश्चित. आता षटक समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 28 रन.
आता गोलंदाजीवर आलाय तो सुपर आयकॉन अनिल रनेर, मॅन फ्रॉम परभणी. फलंदाजीवर आहे तो सुपर आयकॉन हर्षल दुभासे, मॅन फ्रॉम रिसोड. पुढचा चेंडू अनिल यांचा, सामना करेल तो हर्षल. यावेळेस पुन्हा एकदा हवेत प्रहार. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित सागर कदम, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. 11 चेंडू 27 धावा, 11 गेंदे 27 रन. 11 बॉल्स रिक्वायर्ड 27 रन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल यांचा, अनिल रनेर. आणि या ठिकाणी 9 चेंडू 21 धावा, 9 गेंदे 21 रन की आवश्यकता. रॉयल अप्पा चॅलेंजर विरुद्ध स्वर्गीय अजय मुंडे चॅलेंजर, या दोन संघात हा सामना. यावेळेस नजाकत पाहायला मिळाली. थोडस कट शॉट खेळलाय, लेट कट, चांगला प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, 2 धावा निश्चित. 8 चेंडू 19 धावा. लेट अजय मुंडे चॅलेंजर्स म्हणजेच सन्माननीय डॉक्टर राम मुंडे साहेबांचा हा संघ, आणि अप्पा रॉयल चॅलेंजर्स म्हणजेच सन्माननीय नागेश अप्पा सराफ, सोन्या चांदीचे प्रतिष्ठित व्यापारी, यांचा हा संघ. पुढचा चेंडू अनिल रनेर यांचा. यावेळी पुण्याचा मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, येतोय तो मानाचा शिवछत्रपती षटकार. सात चेंडू 13 धावा, अतिशय रोमहर्षक हा सामना. 7 गेंदे 13 रन, 7 चेंडू 13 धावा. यावेळेस मात्र सुंदर प्रहार, 2 खेळाडू येतात एकाच चेंडूकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण रियाज यांच्याकडून पाहायला मिळालं, त्यापेक्षाही चांगली फेकी, आणि षटक समाप्त. 7 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 91 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण असेल ते 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. काढशील का भावा? अतिशय रोमहर्षक सामना, काही होऊ शकते, सामना कुठे झुकू शकतो, कारण की क्रिकेट आहे, अनिश्चित योग का खेळ म्हणतात याला.
या खेळात कधी काय कसं घडल हे कोणालाही सांगता येणार नाही. नेहमीच या खेळाचा ॲनालिसिस करणारा हर एक दिग्गज खेळाडू अपयशी होतो. अतिशय उच्च दर्जाचा हा खेळ, 11 खेळाडू हे मिळून हा खेळ खेळतात. जात पात धर्मभेद या कोणत्याही गोष्टीला न जुमानणारा खेळाडूच या खेळात सक्सेस होतो. कारण की हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब बच्चे भाई भाई असं जेव्हा आपल्याला लहानपणी शिकवल्या गेलं, ते ज्याच्या मनात रुजलं तोच या खेळात यशस्वी झाला. 11 खेळाडू जेव्हा मिळून या मैदानात उतरतात, एका जिद्दीने एका ताकदीने लढतात, तेव्हाच आपण हा आणि आता सांगतो क्रुशियल मोमेंट आहे. तर जे काही डिक्लेअर झोन आहे हे आता काढण्यात येत आहे. म्हणजे डिक्लेअर झोनला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेड बॉल देण्यात येईल. लक्षात असू द्या दोन्ही संघ. काय झालं? आणि या ठिकाणी अजून एक निर्णय आलेला आहे, कठोर निर्णय आलेला आहे. हिंगोली लीग पुढच्या वर्षीपासून बॅन. तुम्ही तुमचं घरी नुसतं मॅच पहा, लीग मॅचेस बंद, ओनली फॉर ओपन टुर्नामेंट. आणि यावेळेस मात्र नो लुक शॉट, सीमारेषा पार येतोय तो षटकार. काय षटकार दिलाय रियाज यांनी. ओके डीजे कसं आहे, एक मिनिट बँड. कसं आहे, आम्हाला वाटतं की सर्व खेळाडूला चान्स मिळावा, सर्व खेळाडू खेळावेत, परंतु या ठिकाणी खेळण्यापेक्षा भांडणात जास्त इंटरेस्ट दिसायला. ओके तर बॅन बंद. हिंगोली लीग स्पर्धा बंद. हा या सामन्यात एवढ्या मोठ्या चषकात कोणाची खेळायची लायकी नाही, कारण की या नावाला काळिंबा फासणारी गोष्ट घडत आहे या ठिकाणी. तर नको. पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार, पुन्हा एकदा सीमारेषा पार. सामना संपलाय. कदाचित संपला काय, एक संपलाय. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण हँडशेक करून मैदानाबाहेर जावं. दोन्हीही संघ खेळ भावना ठेवावी. काही एकमेकांना झाला असेल तर माफ करावं एकमेकांना मोठ्या मनाने.